पीक विम्यात तब्बल 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केलाय। धनंजय मुंडेंनी कुठेही आणि कधीही चर्चा करावी, आपण तयार असल्याचे चॅलेंजेस सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिले। त्यामुळे धस यांचे चॅलेंज मुंडे स्वीकारणार का हेच पाहावं लागेल। पीक विमा घोटाळ्यावरून सत्ताधारीच भिडले। सुरेश धसांचं धनंजय मुंडेंना थेट चॅलेंज। धसांचं चॅलेंज मुंडे स्वीकारणार का? पीक विमा घोटाळा प्रकरणी सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपल्याच माजी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले। पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा असल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय। पीक विमा प्रकरण धसास लावण्यासाठी सुरेश धसांनी कंबर कसली आहे। सुरेश धसांनी केलेल्या आरोपांना आता धनंजय मुंडेंनी देखील प्रत्युत्तर दिलं असून पीक विम्याचा हजारो शेतकऱ्यांनी फायदा घेतल्याचा दावा त्यांनी केलाय। पीक विम्याच्या माध्यमातून खऱ्या शेतकऱ्यांना 11,000 कोटी रुपये वाटल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। एका वेळेला 3,000 कोटी म्हणजे अर्धच रब्बीचं सीझन मला एक पैशाचा मिळाला होता, कारण 1.5 वर्षाची मी कृषी मंत्री होतो। 11,000 कोटी रुपये आपण 1 रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले। धनंजय मुंडेंचा दावा सुरेश धसांनी फेटाळलाय। घोटाळा कसा झाला हे पुराव्यासह दाखवणार असून त्यांनी खुल्या चर्चेसाठी येण्याचं चॅलेंजच मुंडेंना दिलंय। एक शेतकरी 8 जिल्ह्यात विमा भरतो म्हणजे शेतकरी दोषी मी म्हणत नाही, परंतु हे ठराविक शेतकरी आहेत। 8 जिल्ह्यात पीक विमा भरणारा शेतकरी एक शेतकरी असू शकतो का? आणि राजकीय वगैरे आरोपी नाही। माझं चॅलेंज आहे कृषी मंत्र्यांना, तुम्ही माझ्या समोर चर्चेला या, एखाद्या टीव्हीवरती या, नाही तर कुठेही या, माझी तयारी। पीक विमा घोटाळ्याचं कृषी मंत्रीच समर्थन करतात, मग घोटाळ्याची चौकशी कशी होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। घोटाळ्याचं समर्थन केलेल्या कृषी मंत्र्यांनी तुमच्या काल पाहिलं असेल 2-4% घोटाळा भ्रष्टाचार होणारच। त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय की पीक विम्याची उलाढाल किती लाख हजार कोटीमध्ये पहा आणि त्यातले 4% काढा, मग ते 4% किती हजार कोटी होत आहेत, म्हणजे किती हजार कोटीचा घोटाळा आधीच्या मंत्र्याने केलाय त्याच्यावर बोला। म्हणजे खुल्या भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे मंत्री आज या मंत्रिमंडळामध्ये आहेत। पीक विमा घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत असताना आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पीक विमा घोटाळ्याचं केंद्र बीड असून सूत्रधारकांवर कारवाईची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा बंद करावा हा कुठला पॅटर्न होता? बीड पॅटर्न। या बीड पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचा नवा पॅटर्न। जे 93 सेवा केंद्र हे स्वीकारले, आपल्या अर्ज स्वीकारण्यासाठी उघडले गेले, तेव्हा मंजुरी दिली, त्यातील 36 केंद्र हे केवळ एका बीडमध्ये होते। आणि शेतकऱ्याला न माहिती देता त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले, अर्ज करून घेतले पीक विम्यासाठी, आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर 10% केवळ त्या शेतकऱ्याला देऊन 90% वसुली या बीडच्या गँगनी वसुली केली। पीक विमा घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंची चौफेर कोंडी होताना दिसते। चौकशी समितीच्या अहवालानंतर सरकार धनंजय मुंडेंवर कारवाईबाबत काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।